खरं तर माईंनी ज्यावेळी मला सांगितलं ना की या घरात मदतीसाठी एका माणसाची गरज आहे, त्यांच्या शब्दाखातीर मी तयार झाले. खरं तर मला घरकामाचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण मी प्रयत्न करेन, मदत करेन तुम्हाला, कारण माईंसाठी मी काहीही करू शकते. अगं असू दे, पुरे झालं कौतुक. भैरवीजी, आजकाल घरातल्या माणसावर विश्वास ठेवायला लोक चारदा विचार करतात. तुम्ही तर परक्या माणसाला घरात आणलंय. नाही, बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. पण कसं आहे ना, आता आपल्या घरात पाळणा हलणार आहे, अमृताला बाळ होणार आहे आता, तर तिची काळजी घ्यायला, तिला काय हवं नको ते बघायला कोणीतरी असायलाच पाहिजे. आणि घरातली कामं सुद्धा सगळी करेल, नाही करशील ना? हो नक्की, सगळी मदत करेल. बरं अनामिका, तुझी सगळ्यांशी ओळख करून देते, म्हणजे नंतर काही कन्फ्युजन नको. हां, या तिलोत्तमा मेहेंदळे, या घरच्या मालकीणबाई, या घरात यांचा शब्द अंतिम, बरं का? हो. आणि हे या घरचे थोरले मालक चंद्रकांत मेहेंदळे, आणि ते यांचे मोठे सुपुत्र राजकुमार मेहेंदळे. यांचं खूप मोठं गॅरेज आहे. हो, माझं गॅरेज आहे. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या सुनबाई अमृता, यांनाच तुझ्या मदतीची सगळ्यात जास्त गरज लागणार आहे, बरं का? हां, अगदी डोळ्यात तेल घालून यांची काळजी घ्यायची आहे तुला. काय हवं नको ते सगळं बघायचं, मदत करायची अमृताची. हां, आणि ती सावली खूप छान गाते. आणि तो सारंग, यांचा मधला मुलगा. सारंगच रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे. म्हणजे सारंग रूपम कॉस्मेटिक एकटा सगळं छान सांभाळतो. आणि हिला तर तू ओळखतेसच, माझी लेक तारा. हो, च्या लग्नात बोलवता नाही आलं तुला, पळून जाऊन लग्न केलं ना यांनी, त्यामुळे राहून गेलं तेव्हा बोलवणं. आणि हा सोहम, ताराचा नवरा, खूप छान छान गाणी करतो. हा म्युझिक कंपोजर आहे. आणि हा आमचा बबलू, जिथे कमी तिथे आम्ही, या तत्वावर या घरात राहत होतो. म्हणजे सगळ्यांची काळजी घेतो, घरात सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघत असतो, सगळं येतं त्याला. तुलाही काही मदत वगैरे लागली तर बबलूला नक्की सांग. हां, तो तुझी मदत करेल, हो की नाही बबलू? आणि हा आहे आमचा अनिल.